तुम्ही काय एखादा माणूस गरिबाची लढाई लढतो, म्हणजे मी मनोज जरांगे पाटील एखाद्या गरिबाची लढाई लढतो, आम्ही वरचढ व्हायला लागलो तुम्हाला म्हणून तुम्ही असले चाळे करायला लागलात, घातपाताचे बदनाम करायला लागलात आम्हाला। तुम्ही त्याला चौकशीला अटक करायला पाहिजे होती, चौकशीला घ्यायला पाहिजे होती। तो तुमच्या पाय पडला, अजित पवारच्या पायावर लोळला, फडणवीसच्या पायावर लोळला, म्हणून तुम्ही त्याला अटक नाही करणार। तो मुख्य सूत्रधारच या कटाचा ठेवे घातपाताच्या, त्याला करणार। आम्ही आमचं बघू। आता मैदान मोकळं आहे ना, येऊ दे त्याचे कोण कोण यायचे ते। आता मैदान मोकळं आहे ना सगळं, आता पोलीस नाही काय नाही त्याचे कोण कोण येणार आहे, त्या धन्या मुंड्याचे येऊ दे। आता कोण कोण येतं ती बघूया, आम्ही सुद्धा अंगावर आल्यावर वापस कसं काय जाते तेही बघूयात आता। कारण शेवटी सरकारची जबाबदारी होती की न्याय करायला पाहिजे होता, त्यांनी घातपाताचा कट रचला, इतकं भयानक कृत्य घडून आणलं आणि त्याला चौकशीला घेत नाहीत तुम्ही, आणि त्याला चौकशीपासून टाळता, त्याला माफ करता, त्याला क्लीन चिट देता। अरे सरकार, तुमच्या बी जर नाकी नाही आणले ना तर माझं नाव बदलून ठेवा तुम्ही। हो, अजित पवारचे सुद्धा आणि फडणवीसचे सुद्धा तुमच्या नाकी नऊच आणणार, दमच आणणार मी तुम्हाला, त्याच्याशिवाय तुम्हाला सोडत नाहीये।